त्याची लेखणी थरथरली नाही का शंभूराजांबद्दल हे अत्याचार लिहिताना, की त्याला गर्व होता की मी हे सगळं बघितलं आणि मी हे सगळं लिहून काढलं, की त्याचा स्वाभिमान कुठे गेला होता? असा मला खूपदा एक प्रश्न पडतो, की तू काय केलं? म्हणजे तू आत्मसमर्पण केलं का त्यांच्या अत्याचारांसमोर, की तू त्या मानसिकतेला हारून आत्मसमर्पण करू, बाबा हेच आपलं आता आयुष्य आहे, हा त्याचा विचार होता का, की नक्की काय नाही, होतं? मुळात एका वाक्यात उत्तर देऊ का तुमचं? तो औरंगजेबाचा नौकर होता. तो औरंगजेबाचा नौकर आहे आणि जे मालक सांगेल ते नोकराला करावं लागतं. मग काही प्रमाणात हिंदूंना सुद्धा पुढे समजावं की आम्ही तुमच्या धर्मरक्षक असलेल्या संभाजी महाराजांना कसं मारलंय इस्लामी शासकर्त्यांनी, ते हिंदूंना पुढे समजावं म्हणून ईश्वरदास नागराला लिहायला ठेवलेला आहे. बरोबर. तो ते लिहितोय. पण तुमचा जो प्रश्न आहे ना, तो लोकांचं हृदय फाडणार आहे. तो जॉनशो नावाचा एक व्यक्ती होता तिथे. तो तिथे कशाला आला होता माहित नाहीये, पण एकंदरीत संभाजी महाराजांचं बलिदान 11 जणांनी लिहिलेलं आहे. 11 जणांनी. तर त्या 11 जणांनी लिहिताना त्याच्यामधल्या जॉनशोनी म्हटलेलं आहे की हे किंचाळतायत, ओरडतायत, त्यांची कातडी फाडूस तर अत्याचार चाललेले आहेत, रक्ताचा थेंब थेंब बाहेर खेचला जातोय, पण आता माझी कलम हे लिहून ठेवू शकत नाही. त्यांनी प्रत्यक्ष बलिदान बघितलं आणि त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे. तो नाही लिहू शकला संभाजी महाराजांचं बलिदान, पण मुसलमान लिहू शकले. आणि हिंदूंना समजण्याकरता, कदाचित तो धाक निर्माण करण्याकरता हिंदूंच्या मनावर ईश्वरदास नागरांनी पूर्ण लिहून ठेवले बलिदान.